नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. 2020 हे वर्ष संपत आले असले तरी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच. सिंधुदुर्ग व रत्नागिरी मुंबई विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट. सिंधुदुर्ग विमान वाहतुकी सुरू होण्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिले संकेत. आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला प्रारंभ. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगण्याची शक्यता. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI. 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू. सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा. शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 किंवा 8551015948 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. डिसेंबर 2020 अखेर मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होऊन तो प्रवासी वाहतुकीकरता सुरू केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने मात्र या रस्त्याचे काम आजही संत गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर सतत होणारे अपघात आणि त्यामध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढत जात असल्याच्या पार्श्वभूमीवर 6 वर्षापूर्वी चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील कामे वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील कामे मात्र आजही जैसे ते असल्याचे दिसत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले रत्नागिरी जिल्ह्यातील काम कधी सुरू होणार की नाही याबाबत खासदार विनायक राऊत वारंवार केंद्राशी संवाद साधत असले तरी केंद्र शासन मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीला वेगाने सुरू असलेले मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून पूर्णपणे बंद असल्याचे किंवा संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे वाहनधारकात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। महाराष्ट्रात सत्तेचे परिवर्तन होऊन भाजप सेना युतीऐवजी राष्ट्रवादी सेना व काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आल्याने राग म्हणून तर नव्हे ना केंद्र शासन मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाकडे दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा व कुजबूज हळूवारपणे ऐकू येऊ लागली आहे। 2020 हे वर्ष आणखी 8 दिवसांनी संपून 2021 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे किमान नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाला वेगाने सुरुवात होईल आणि 2021 अखेर तरी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल असे बोलले जात आहे। रत्नागिरी ते मुंबई विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच केंद्रीय हवाई मंत्री नामदार हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा केल्याने नवीन वर्षात वाहतूक सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत। कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी तसेच मुंबई ते गोवा दरम्यान सागरी सुरक्षेवर लक्ष ठेवता यावे म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे विमानतळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दोन्ही विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असतानाही कोकणवासीय मात्र हवाई वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत। रत्नागिरी येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले असले तरी ATC म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या इमारतीचे काम मात्र गेल्याच महिन्यात सुरू करण्यात आले आहे आणि ते पूर्ण होण्यास 2.5 ते 3 वर्षे लागतील असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे रत्नागिरी मुंबई विमान वाहतूक लवकरच सुरू होण्याची आज तरी शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे। माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, खासदार नारायण राणे आदी नेते रत्नागिरी व सिंधुदुर्ग विमानतळ सुरू व्हावे म्हणून सतत प्रयत्न करीत आहेत, परंतु आज तरी विमान वाहतूक सुरू होण्याबाबत कोणतीच हालचाल नसल्याचे बोलले जात आहे व तसे दिसूनही येत आहे। सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून मुंबईकडे विमान उड्डाण करण्याचा दिवस आता जवळ येतोय। मागच्या अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर कालच एव्हिएशन सेक्रेटरी प्रदीप खरोलाजी यांचं पत्र आम्हाला आलेलं आहे आणि विमान उड्डाणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी कळवलेलं आहे। आणि माझ्या माहितीनुसार अलायन्स एअर कंपनी ही आता 4 तारखेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करायला येईल। इंडिगो ही विमान कंपनीसुद्धा सिंधुदुर्गवरून मुंबई दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे आणि उडान योजनेअंतर्गत हा विमानतळ असल्यामुळे अवघ्या 2,500 रुपयामध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास करायला मिळणार आहे। खास करून याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हरदीप सिंग पुरी साहेब आणि त्याचबरोबर सुभाष देसाई साहेब ह्या तिघांनी सर्व प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की 26 जानेवारीच्या अगोदर ही सर्व कार्यवाही पूर्ण करा आणि 26 जानेवारी किंवा तत्पूर्वी ह्या विमान उड्डाणाला सुरुवात करा।
दोन्ही विमानतळासाठी आजपर्यंत करोडो रुपये खर्च केले गेले आहेत आणि तसे पाहायला गेले तर दोन्ही ठिकाणी प्रवासी वाहतूक सुरू होऊ शकते, कारण आज दोन्ही ठिकाणी शासकीय आणि खाजगी विमाने सहज टेक ऑफ व लँडिंग करत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे कोकणात खरोखरच पर्यटन वाढावे असे जर का केंद्र शासनाला वाटत असेल तर त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील दोन्ही विमानतळावरून लवकरच विमान वाहतूक सुरू करावी, जेणेकरून देशविदेशातील शेकडो पर्यटक विमानाने कोकणात येऊ शकतील। त्यामुळे या भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असे कोकणवासियात बोलले जात आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला असल्याने आता ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। हम मजबूत बहुमत के साथ सरकार बनाएंगे, पूर्ण बहुमत का सरकार होगा और 5 साल तक विकास करने वाली सरकार। 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आल्याने चारही पक्षांच्या नेत्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची याची जोरदारपणे चाचपणी सुरू केली आहे। तसेच अपक्ष व गाव विकास पॅनलने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय व्यक्त केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात सुमारे 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जाते की तिन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आज तरी शिवसेना नंबर 1 वर आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसचा जोर आहे हे आकडेवारीवरून दिसून येत आहे। आजच्या घडीला जर का महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली तर सुमारे 90% ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहील असे बोलले जात आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। 15 तारखेला मतदान आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीकडून लढावं असं कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे। मी अनेक लोकांशी देखील चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक समन्वय समिती पक्षाच्या स्तरावर स्थापन केलेली आहे आणि त्याची बैठक मी उद्या स्वतः रत्नागिरीमध्ये घेतोय। एकतर तत्वतः सगळ्यांनी आम्ही मान्य केले की ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। परंतु महाविकास आघाडी असल्यामुळं महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच भविष्यात निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या नेते मंडळींनी मांडलेली आहे। पण ज्या काही 450 की 479 ग्रामपंचायती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, त्यापैकी किमान 450 ग्रामपंचायतीवर आम्ही विजय प्राप्त केलेला असेल। महाविकास आघाडी म्हणजेच आम्ही। देशात आणि महाराष्ट्रात भाजपचे वरिष्ठ नेते
विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे आणण्याचे नेटाने काम करीत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप मनी फॅक्टरद्वारे महाविकास आघाडीला नक्कीच टक्कर देऊ शकेल हे नाकारता येत नाही। रत्नागिरी तालुक्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे वर्चस्व आहे, तर राजापूर येथे आमदार राजन साळवी, चिपळूण येथे आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण, तसेच दापोली येथे आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, तर गुहागर येथे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार विनय नातू या सर्वांचे वर्चस्व असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही अधिक चुरस निर्माण होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। 2020 हे वर्ष संपत आले असले तरी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच। सिंधुदुर्ग व रत्नागिरी मुंबई विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट। सिंधुदुर्ग विमान वाहतुकी सुरू होण्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिले संकेत। आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला प्रारंभ। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगण्याची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।